जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नाशिक पूर्वचे भाजपचे आमदार राहुल ढिकले यांच्या घरासमोर आज सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। यावेळी मराठा समाजाच्या आंदोलकांनी राहुल ढिकले यांच्या घरासमोर बसून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली आहे। आंदोलन करत असताना स्वतः राहुल ढिकले हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी राहुल ढिकले यांनी देखील मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। आंदोलकांसोबत मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे देखील घोषणाबाजी आमदार राहुल ढिकले यांच्याकडून यावेळी देण्यात आल्या। मात्र यावेळी राहुल ढिकले यांनी आपले मत माध्यमांसमोर व्यक्त केले। मराठा समाजाचे आक्रोश मोर्चाचे सदस्य आहेत, त्यांनी आज इथे माझ्या घरी येऊन काही सूचना केल्या की येत्या 20 तारखेला जे मुंबईला अधिवेशन होतं आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी, त्या अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आवाज उठवण्यासाठी आज त्यांनी सूचना केल्या। इथं जे आलेत आंदोलक त्याच्यातले बरेचसे माझे नातेवाईक आहेत, बरेचसे मित्र आहेत आणि त्यांची मागणी पूर्ण करणं, त्यांच्या मागणीची अंमलबजावणी करणं हे आमदार म्हणून माझंही कर्तव्य आहे। आज राज्य सरकार याबाबत पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे आणि आमच्या मराठा आक्रोश मोर्चाचे पवन भाऊ गायकर असतील, आमचे बनकर साहेब असतील, यांनी मला पत्र दिलं आहे मागण्यांचं आणि त्या पत्रानुसार त्यांनी सर्व आमदारांना आपल्या लेटर हेडवर हे पत्र आणि मागण्या देण्याचं सूचना केल्यात। त्याप्रमाणे येत्या 20 तारखेला जे अधिवेशन होईल त्यात मराठा समाजाला नाशिक जिल्ह्यातले आमदार एकमुखाने पाठिंबा देतील आणि मराठा समाजाच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या नक्कीच आम्ही या संदर्भात विधानसभेत आवाज उठवूच, परंतु ह्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही पण राज्य सरकारकडे पाठपुरावा थांबवणार नाही। कारण ना भूतो ना भविष्यती असा मराठ्यांची आज एकी झालेली आहे आणि मराठा समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे। त्याच्यामुळे त्यांच्या भावनांची कदर करणं, त्यांच्या मागण्या मान्य करणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्याच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आज मराठा समाज शांत राहणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज आज शांत बसणार नाही। त्याच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आम्ही सर्व आमदार राज्य शासनाकडे आणि विधानसभेत पाठपुरावा करू। नाशिकमध्ये आज मराठा बांधव मोठ्या संख्येनं आमदार राहुल ढिकले यांच्या घरासमोर उपस्थित राहून मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन केल्याचं स्पष्ट केलं। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। कोल्हापूरला अंबाबाईंच्या दर्शनाला मी नेहमी येते। 3.5 शक्तिपीठांमधलं हे पहिलं पीठ आहे। अनेक आमच्या सुखदुःखामध्ये कोल्हापूरची जनता, श्री अंबाबाई तसंच या राजर्षी शाहू छत्रपतींचा आशीर्वाद असलेलं हे शहर आहे। अनेक संकल्प आत्तापर्यंत जे मनात केले होते, म्हणजे संकल्प केले नव्हते ते सुद्धा अंबाबाईने पूर्ण केलेले आहेत। त्याबद्दल देवीचे आभार मानले, कृतज्ञता व्यक्त केली, समाधान व्यक्त केलं। आणि मग बाकीचे जे प्रश्न अनिर्णित आहेत, असुरक्षिततेचा प्रश्न, मराठा आरक्षणाचा प्रश्न, शेतीमालाला भावाचा प्रश्न, महिलांवर होणारे अत्याचार थांबावेत यासाठी म्हणून काही अजून कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, या सगळ्या प्रार्थना देवीला केल्या। केंद्रामध्ये महिलांना, युवकांना न्याय देणारं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार परत यावं आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि बरोबरीने काम करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितराव पवार, म्हणजे आमच्या महायुतीला
परत केंद्रात आणि राज्यात जनतेने कौल द्यावा आणि त्यासाठी आमच्या हातून अधिक चांगलं काम घडावं अशा प्रकारची प्रार्थना अंबा मातेला केली. खाणा नारळांनी ओटी भरली. त्याचबरोबर मंदिराच्या आवारात असलेलं श्री व्यंकटेश, श्री दत्त महाराज, श्री सरस्वती, श्री धन्वंतरी, श्री मूळ महालक्ष्मी मंदिर, श्री शनिदेव ही सुद्धा दर्शनं घेतली. आणि फुलाची पाकळी म्हणून अंबा मातेला मी एक छोटं रक्कमेचा चेक देखील दिलेला आहे. आणि पुढच्या काळामध्ये जेव्हा देवी दर्शनाला बोलवेल त्याला नक्की येणार. पण मी जरी रोज आले नाही तरी रोज मी अंबाबाईकडे प्रार्थना करत असते आणि तिचा आशीर्वाद त्यांचा मागत असते, अशी त्यांची महती आहे. काल कोकणामध्ये जो प्रकार झाला त्या कसं बघताय? खरं तर सगळेजण एकत्रच काम केलेले लोक आहेत आणि हेच लोक एकमेकाच्या समोर जेव्हा हिंसा करायला प्रवृत्त होतात तेव्हा अतिशय वाईट वाटतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नाही आहेत त्याची परत एकदा जाणीव होते. आणि त्याचबरोबर कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि राजकीय नैराश्यातून अशा प्रकारच्या घटना कोणी घडवत असेल तर त्याचा योग्य तो कारवाई, त्याच्यावर योग्य ती उपाययोजना सक्षम आणि खंबीर नेतृत्व म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेतील याची मला खात्री आहे. अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाला हात लावण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देखील नाही. मग अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारने धनगर आरक्षणाबाबत वक्तव्य का केले सवाल एकूणच सगळं आरक्षणाचा मुद्दा आता न्यायालयाच्या पातळीवर देखील. तुमचा प्रश्न सदोष आहे. धनगरांचं आरक्षण म्हणजे अनुसूचित जातींचं आरक्षण नाही आहे. प्रश्न विचारत असताना लोकांमध्ये अजून संभ्रम होईल असं काहीतरी बोलू नये. मी तुमच्यामार्फत सगळ्यांना विनंती करीन की सर्वोच्च न्यायालयाने किंवा उच्च न्यायालयाने काय एक्झॅक्टली म्हटलेलं आहे ते जेव्हा सरकारकडून स्पष्ट होईल त्याच्यानंतर कुठलंही भाष्य केलं पाहिजे. अन्यथा एकच वाक्य काढून त्याच्याबद्दल लोकांमध्ये अजून संभ्रम करून शेवटी लक्षात घ्या की ज्यावेळेला लोकांना दिशाभूल केली जाते तेव्हा जी लेकरं बाळं कुणाची हानी पोचते ती आपली सुद्धा असू शकतात. या पद्धतीने प्रत्येकाने जबाबदारीने बोललं पाहिजे असं मला वाटतं. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वारंवार सांगितलेलं आहे की कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आम्ही भूमिका घेणार आहोत. धनगर आणि धनगड या संदर्भातला विषय केंद्र सरकारकडे आहे. त्याच्याबद्दल बऱ्याचशा वेळेला चर्चा झालेली आहे आणि म्हणून अशा वेळेला तुमचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल मी एक उपसभापती म्हणून नाराजी व्यक्त करते. मॅडम, एक मुंबईचा प्रश्न आहे की मुंबई ही मराठी माणसाची आहे म्हटलं जातं, ती अदानीच्या घशात घातली जात आहे. अशावेळी मराठी माणसाचा एक दुवा म्हणून एकनाथ शिंदे काम करताना आता ते कुठं दिसत नाही, अशी प्रतिक्रिया आता संजय राऊतांनी दिलेली आहे. नाही, ते फार नेते आहेत, फार मोठे नेते आहेत आणि एखाद्या लोकांना एखादं कराराचा जबाबदारी टाकली, मग ती विमानतळ करायची असेल किंवा धारावीच्या पुनर्विकासाची असेल तर शेवटी ते विकासाचे प्रकल्प आहेत. ते काही त्यांचे खाजगी प्रकल्प असणार नाही आहेत. अनेक वर्षापासून धारावीचा पुनर्विकास रखडला होता. मी स्वतः डोळ्यांनी सभागृहात 2002 पासून पाहते आहे की त्याला कोणी पुढेच येत नव्हते विकासक. आणि अनेक वेळेला टेंडर काढून स्वतः स्वर्गीय विलासराव देशमुख असताना सुद्धा आणि स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी विकासकांना विनंती करून सुद्धा तिथे सर्वांचं पुनर्वसन झालं पाहिजे. मग तिथले दुकानदार असतील, नागरिक असतील. धारावी ही एक इंडस्ट्री आहे, एक उद्योग आहे मोठा, हजारो लोकांची पोटं त्याच्यावर अवलंबून आहेत. आणि म्हणून त्या सगळ्या योग्य त्या सूचनांसह कोणी जर का काम करत असेल तर त्यांच्यावरती व्यक्तिद्वेषातून आरोप करणं योग्य नाही असं मला वाटतं. दुसरं, असे जे नेते आहेत त्यांचं जे आज सगळा आविर्भाव आहे की मोदी कुठे दिसणार नाहीत, अमकं होणार तमकं होणार. लोकसभेच्या निवडणुकीनंतर मी एक सामान्य कार्यकर्ता आहे, पण मोदी साहेब परत पंतप्रधान होणारच आणि त्याच्यानंतर खांडा नारळांनी जी ओटी भरणार देवीची ती बघायला संजय राऊतांनी स्वतःची हिंमत ठेवावी असं मला वाटतं. पण महाराष्ट्राची राजकीय संस्कृती लयाला गेलेली आणि याला फडणवीसच जबाबदार आहे असं आरोप करताय, दावा आहे. नाही, मुळात मला तुम्ही त्यांच्यावर काय मला भाष्य करायचं नाही. जागा वाटपासंदर्भात काही बॅलन्स होतोय किंवा काही चर्चा? या सगळ्या चर्चा वरिष्ठ स्तरावरती असतात, त्याच्यात केंद्र सरकार मधल्याही नेत्यांचं लक्ष असतं. त्यामुळे योग्य तो निर्णय तुम्हाला योग्य त्यावेळेला कळेल. परंतु कुणाशी तरी काहीतरी बोललं आहे तोच निर्णय आहे अशा पद्धतीने कुठेतरी पसरवणं हे योग्य नाही. तुम्ही राज्यसभेच्या जागांची पाहिली असतील नावं, जी नावं येत होती त्याच्यापैकी मला असं वाटतं 25%च नावं खरी निघाली. म्हणजे याच्यावरून अजून आपल्याला माध्यमांच्याकडे माहिती यायला कुठेतरी थोडासा वेळ लागतोय असं मला वाटतं.
प्रत्येक राजकीय पक्षाची तीच परिस्थिती असते आणि त्यामुळे राजकीय पक्षांच्या नेत्यांना पूर्ण अधिकार आहे कोणाला तिकीटं द्यायची किंवा कशा पद्धतीने वाटप करायचं ते योग्य त्यावेळेला योग्य त्या पद्धतीने जाहीर केलं जाईल. ठीक आहे, थँक्यू, नमस्कार. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. जेलरोड परिसरातील नारायण बापूनगर येथील ब्लूबेल शाळेमध्ये शिकणारा 8वीतील विद्यार्थी हा 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:30 वाजेच्या दरम्यान शाळा सुटल्यावर बराच वेळ घरी परत आला नाही. त्यामुळे पालकांनी त्याला संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत शोधले. मात्र त्यानंतर उपनगर पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची पोलिसात पालकांनी तक्रार केली. उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, वरिष्ठ निरीक्षक बाबासाहेब दुकळे यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तात्काळ तपासाची चक्र वेगाने फिरवली. 16 फेब्रुवारी रोजी 2 तासात म्हणजे 9 वाजेच्या दरम्यान जेलरोड परिसरातील बेपत्ता झालेल्या मुलाला शोधण्यात पोलिसांना यश आले. यामुळे परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले. पोलिसांनी परिसरातील शाळा, शॉपिंग सेंटर व नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली. मात्र सदरील बेपत्ता झालेला मुलगा मिळून आला नाही. शेवटी बेपत्ता मुलाच्या मित्राकडे चौकशी केल्यानंतर मुलाचा पत्ता शोधण्यास पोलिसांना यश मिळालं. पवारवाडी परिसरातील एका कॉम्प्लेक्स जवळ बेपत्ता झालेला मुलगा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीनं तेथे धाव घेऊन मुलाला सुखरूपपणे ताब्यात घेतलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातलं होतं. त्यांनी जेलरोड परिसरातील भागाची स्वतः पाहणी देखील केली होती. तसेच इतर आपल्या सहकाऱ्यांनी देखील कामाला त्यांनी लावलं होतं. गांभीर्यपूर्वक आणि प्रामाणिकपणाने तपास केल्यामुळे बेपत्ता मुलगा हा मिळवून आला आहे. पोलिसांनी दाखवलेली कर्तव्य तत्परता पाहून सर्वांनी पोलिसांना धन्यवाद देत त्यांचे आभार मानले. पोलिसांनी बेपत्ता मुलगा आणि त्यांच्या पालकांची समजूत काढून पुन्हा असा प्रकार घडू नये याविषयी प्रबोधन करत मार्गदर्शन देखील केले. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक रोड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. ज्यांनी पक्ष स्थापन केलं त्यांचा पक्ष काढून घेतला जातोय, चिन्ह काढून घेतलं जातं, हे कायद्याला धरून नाही असं पवार साहेबांचं स्टेटमेंट. आता ते कायद्याला धरून आहे की नाही त्याच्यासाठी ते सुप्रीम कोर्टला जात आहेत ना. सुप्रीम कोर्टामध्ये जजेस बसलेले आहेत, कायदे पंडित बसलेले आहेत, ते ठरवतील ना की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय उत्तर द्यायला पाहिजे, काय निर्णय घ्यायला पाहिजे. त्यासाठी ते सुप्रीम कोर्टात जातच आहे. काल जितेंद्र आव्हाडने एक असा आरोप केला का अजितदादा अर्थमंत्री असताना त्यांनी ओबीसीचा जो निधी असतो तो नेहमी रोखून धरलेला आहे आणि याला भुजबळ साहेब देखील मान्य करतील का असं झालेलं आहे, असा आवाडाचा. मला त्यांनी जर समजा त्याचे डिटेल्स दिले, काय तपशील दिला तर विचारता येईल ना. दादांनी असं कधी आपल्या कानी आलंय मला तरी माहित नाही. त्यांच्याकडे जर तुम्ही एखादी केस बरोबर मांडली तर ते ताबडतोब निर्णय घेतात. शिरूर लोकसभेवर पुन्हा रस्सीखेच चालू आहे. शिरूर लोकसभेवर शिवाजी आढळराव पाटलांचा दावा कायम आहे आणि राष्ट्रवादी तिथे दावा करते. अजून तरी म्हणजे मी उडत असं ऐकतोय, परंतु आता या मला असं वाटतं या 20 तारखेनंतर हळूहळू जे आहेत ह्या कुठल्या लोकसभेच्या जागेवर कोण लढणार महायुतीमध्ये ते ठरेल. त्याच्यामध्ये स्वाभाविक आहे की ह्या ज्या 4 जागा ज्या त्या राष्ट्रवादीच्या आलेलीच होत्या त्याच्यामुळे त्या 4 जागावर क्लेम करणारच अजितदादा पवारकर. आणि आणखीन काही जे आहेत जेवढे शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा आम्हाला मिळाल्या तशी आमची सुद्धा मागणी आहे. साहेब, राज्यसभेची जी निवडणूक जाहीर झाल्यानंतर समीर भाऊचं नाव पुढे आलं होतं आणि कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण होतं. पण असं काय घडलं का शरद? अरे समीर भाऊचं काय तसं 11 नावं होती तिकडे. ही नाव एक सजेशन्स होते, तुम्ही हे पण आहेत, हे पण आहेत, हे पण आहेत, याच्यापैकी कुणाला निवडा. आणि मग त्याच्यामध्ये जे प्रफुल्ल पटेल जे आहेत यांच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आला. ठीक आहे, राजकारणामध्ये आज नाही उद्या नाही परवा थांबायचं असतं. तेच प्रफुल्ल पटेलचा अजून कार्यकाळ 3 वर्ष बाकी असताना अचानक तेच सांगितलं ना की तांत्रिक कारणामुळे त्यांना तिथे राजीनामा देऊन परत निवडून यावं लागलं. सरळ आहे हो. डिस्क्वालिफिकेशनची जी काही नोटीस होती त्यातून ते आता मुक्त झाले की नाही, त्याच्यामुळे त्यातून नवीन झाले. त्याच्यामुळे डिस्क्वालिफिकेशनच्या नोटीसचा अर्थ राहिला नाही
आणि नवीन मनुष्य जो आहे तो 2 महिन्यांनी पुन्हा निवडून येईल तिथे आमचाच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा कुणी एखादा उमेदवार 2 महिन्यांनी निवडून येईल. त्याला ते डिस्क्वालिफिकेशन अट्रॅक्ट करणार नाही, त्याच्यामुळे सेफ झाले. साहेब असं एक बोललं जातं की आता जे 6 जागा डिक्लेअर झाल्या किंवा बिनविरोध होणारच आहे, त्यापैकी 4 म्हणजे जागा ज्या आहेत ते एका प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसच मिळालेल्या आहेत. भाजपकडे उमेदवार सक्षम नव्हता असं मला काय माहिती नाही. भाजपला विचारायला पाहिजे की त्यांच्याकडे कोण कोण उमेदवार आणि त्यांनी ते का केलं, कोणासाठी केलं, कशासाठी केलं. आणि एक आहे ना की अशोक चव्हाण सारखा एक मोठा कार्यकर्ता नेता जो माजी मुख्यमंत्री राहिलेला आहे, ज्याचा होल्ड आहे अनेक मतदारसंघावर, ते जर स्वतःचा पक्ष सोडून जर BJP मध्ये आले तर त्यांना त्यांचा तो सन्मान करणं हे सुद्धा BJPचं काम होतं. त्याप्रमाणे त्यांनी ते केलं. साहेब राणे भास्कर राणा ठीक आहे. आता दोघांनी जे आहे काय शाब्दिक लढाई लढावी, परंतु शाब्दिक लढाईमध्ये सुद्धा थोडं सांभाळून बोलावं. हे जाधव जे आहे ते नारायणराव राणे त्यांच्या कुटुंबाला वाटेल की काय बोलायला लागलं ते सुद्धा मग त्याला आरेला कार्य उत्तर देणार. जे जाधव म्हणून आहे भास्करचा त्यांनी सुद्धा स्वतःला कंट्रोल करायला पाहिजे. सर तुमचं आयुष्य राजकारणात केलेलं, पण ही जी राजकारणाची जी पातळी आहे कधी इतकी खाली गेली होती का असं, आणि आता जी चालू आहे असं वाटतं जे काय त्याच्यात विशेष तुम्हाला काय वाटतं. आता एवढं मराठा समाजाचे नवोदित नेते जे आहेत जरांगे, त्याने तर तिथले असलेले जे महसूल आयुक्त, SP, कलेक्टर सगळ्यांना म्हटलं भाडखाऊ येत आलं नाही का, वाचलं नाही का, ऐकलं नाही का, तर परत ढोंग करता तुम्ही पण. आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांना, अजितदादांना, फडणवीसला, छगन भुजबळला आईवरून शिवाय दिल्या, ऐकलं नाही सगळ्यांनी. मग आता एवढे मोठे नेते काय ते आई बहिणीवरून शिव्या देत आहेत मुख्यमंत्र्यांपर्यंत, तर बाकीच्यांचं काय घेऊन बसलं. आता एक नवीन संस्कृती महाराष्ट्रामध्ये उदयाला येत आहे, शिवीगाळ करण्याची. असंच म्हणायचं ना. ते तुमच्यावर तर सतत म्हणजे एकेरी उल्लेख करणं किंवा तुम्हाला टार्गेट करणं हे सध्या आजही सुरूच आहे. तर त्याची ती संस्कृती आहे ती. आणि तो नेता आहे आता मोठा, तो तिथे झोपणार आणि तुम्ही सांगणार की हे करा, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, त्याचं परत उपोषण ताबडतोब आम्ही धावाधाव होणार. काय चाललं काय. आणि काय दुकानं बंद करा, त्या गाड्या जाळा, ते बनाना रिपब्लिक आहे काय, टोळ्यांचं राज्य आहे काय. काही देशांना जाणून असं आहे की जी टोळी जी आहे प्रमुख दादागिरी करते तिचं राज्य चालतं तिथे, त्या बनाना रिपब्लिक. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार अस्तित्वात आलेलं लोकशाहीचं महाराष्ट्र राज्य आहे. ते अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. मराठा विद्याप्रसारक समाज संचलित नर्सिंग महाविद्यालय या ठिकाणी 2 दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलं होतं.
15 फेब्रुवारी रोजी व्याख्यानमालेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक व मविप्र नर्सिंग महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सदर व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं। व्याख्यानमालेच्या उद्घाटनाच्या सोहळ्याच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉक्टर मनोज कुमार मोरे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र शिक्षण अधिकारी डॉक्टर डी लोखंडे, विशेष अतिथी मविप्र शिक्षण अधिकारी डॉक्टर विलास देशमुख, प्राचार्य डॉक्टर पौर्णिमा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली आहे। सुरुवातीला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर पौर्णिमा नाईक यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं व कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली। 2 दिवसीय व्याख्यानमालेत महिला सबलीकरण, त्यासोबत तणाव व्यवस्थापन, कुपोषण, एक आरोग्य समस्या, संवाद, कौशल्य व व्यक्तिमत्व विकास, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध सामाजिक विषयांवर तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले। उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं विद्यार्थी कल्याण विभागाचे डॉक्टर मोरे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना सामाजिक जाणीव असावी व विद्यार्थी राष्ट्रहितासाठी व राष्ट्र निर्मितीसाठी सामाजिक कार्यात देखील कार्यरत असावे असं प्रतिपादन त्यांनी केलं। मविप्र शिक्षण अधिकारी डॉक्टर विलास देशमुख यांनी महिला सबलीकरण या विषयावर अत्यंत मार्मिक शब्दात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय। व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रात इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या नाशिक शाखेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रतिभा औंधकर यांनी कुपोषण उपाय व प्रतिबंध याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय। डॉक्टर दत्तात्रय आहेर यांनी विद्यार्थ्यांना तणाव व्यवस्थापन व सर्वांगीण विकास या विषयांवर संबोधित केलं। सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मविप्र शिक्षण अधिकारी डॉक्टर डी लोखंडे, प्राचार्य डॉक्टर पौर्णिमा नाईक यांचे सखोल मार्गदर्शन लाभले। व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी समन्वयक श्री भूषण ठोंबरे व सारा टॉमी यांनी विशेष मेहनत घेतली आहे। सूत्रसंचालन शिक्षिका पूनम मते व गौरी गोसावी यांनी केले तर आभार प्रदर्शन भूषण ठोंबरे यांनी केले। या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिकेचं 2603 कोटींचे बजेट सादर करण्यात आले। सर्वसामान्यांना मात्र यामध्ये दिलासा देण्यात आला तर व्यावसायिकांवर मात्र आता आर्थिक भार पडणार आहे। महापालिकेतील प्रशासकीय राजवटीतील सलग दुसऱ्या अर्थात 2024-25 या आर्थिक वर्षाचे नागरिकांवर कर वाढ नसलेले 2603 कोटी 59 लाख रुपयांचे प्रारूप अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक हे शुक्रवारी स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले। या अंदाजपत्रकात घरपट्टी, पाणीपट्टीत वाढ टाळतानाच शहर परिसरातील वाणिज्य आस्थापनांवर व्यवसाय परवाना शुल्क तसेच जाहिरात कर असा दुहेरी भार टाकण्यात आलाय। सर्वसामान्य नागरिकांना मात्र दिलासा आहे तर व्यावसायिकांवर आता दुहेरी आर्थिक भार टाकण्यात आलाय। बीओटीतून 150 कोटींचे उत्पन्न गृहीत धरताना पार्किंग शुल्क आकारण्याच्या 2 बाबी सोडल्या तर अंदाजपत्रकात जुन्याच योजनांचा समावेश असल्याचं पाहायला मिळालं। स्थायी समितीची अंदाजपत्रकीय सभा महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या सभेत 298.33 कोटी आरंभी शिल्लकीसह 2380.28 कोटींचे 2023-24 या आर्थिक वर्षाचे सुधारित तर 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता 61.3 कोटी आरंभीच्या शिल्लकीसह 2603.49 कोटी जमेचे व 2602.45 कोटी खर्चाचे प्रारूप अंदाजपत्रक मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरूड यांनी डॉक्टर करंजकर यांना सादर केलाय। नवीन विकास कामांसाठी 535 कोटींची तरतूद केली असून शहरातील रस्ते, पदपथ, उड्डाणपूल, जलवाहिन्या, मलनिसारण वाहिन्या, परिवहन सेवा, त्याबरोबर विद्युतीकरण, उद्यान विकास, शैक्षणिक, वैद्यकीय सेवा, घनकचरा व्यवस्थापन आदी नागरी सुविधांची पूर्तता करताना समतोल विकासाचा प्रयत्न या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून केल्याचा दावा आयुक्तांनी केला। शहरात 8 ठिकाणी पार्किंग स्टॉलवर पेड पार्किंग सुविधा उपलब्ध केली जाणार आहे। या माध्यमातून उत्पादनात देखील वाढ केली जाणार आहे। या बीओटी व मोबाईल टॉवरसाठी उत्पादन वाढीच्या उद्देशाने मोक्याच्या ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या 6 मिळकती बीओटी तत्वावर विकसित केल्या जाणार असून या माध्यमातून 150 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे। याशिवाय महापालिकेच्या इमारती तसेच खुल्या भूखंडावर 300हून अधिक मोबाईल टॉवरची उभारणी केली जाणार आहे। या माध्यमातून उत्पादनाचा नवा स्रोत निर्माण केला जाणार आहे। शहरातील सर्व 1500 मोबाईल टॉवर पालिकेच्या मिळकतींवर आणून वर्षाला 30 कोटी रुपये उत्पन्न वाढीचा दावा अंदाजपत्रकात केला जातोय। निवडणुकांचे वर्ष असल्यामुळे या अंदाजपत्रकात नवीन योजनांचा समावेश होईल अशी नाशिककरांची अपेक्षा होती। मात्र प्रशासकीय राजवटीमुळे लोकप्रिय योजनांना फाटा देण्यात आलाय। पालिका निवडणुकीची शक्यता नसतानाही भावी नगरसेवकांना प्रभागांच्या विकासासाठी 56 कोटींची तरतूद केली आहे। बीओटी, पेट रोड, काँक्रिटीकरण, सीबीएस ते कॅनडा कॉर्नर, मॉडेल रोड, अपघात प्रवण क्षेत्रातील उपयोजना, त्यासोबत आडगाव ट्रक टर्मिनल येथे इलेक्ट्रिक बस डेपो, बेघर निवारा केंद्र पूल, त्यासोबतच उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट, फाळके स्मारकाचा पुनर्विकास, सायन्स सेंटर येथे टिंकरिंग लॅब, शाळा,
त्यासोबतच महाविद्यालयांसाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर, 90 मीटर उंचीची अग्निशमन शिडी, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम, गंगापूर धरण, थेट जलवाहिनी, नमामि गोदा, मलनिस्सारण व्यवस्था, एन कॅम्प अंतर्गत ई चार्जिंग स्टेशन, पर्यावरण संवर्धन, स्मार्ट स्कूल, घनकचरा व्यवस्थापन आदी जुन्या प्रकल्पांचा यामध्ये समावेश केला गेला। सिंहस्थासाठी अवघे 10 कोटी रुपये देण्यात आली आहे। सन 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी महापालिकेने 11,000 कोटींचा आराखडा तयार केलाय। असे असताना पुढच्या वर्षाच्या अंदाजपत्रकात केवळ 10 कोटींची तरतूद केली गेली आहे। यामुळे शासनाच्या भरोशावरच कुंभमेळा पार पडणार असल्याचं आता दिसून येत आहे। भाजपच्या योजनांना मात्र यामध्ये पूर्णतः फाटा देण्यात आलाय। भाजपच्या पालिका सत्ता काळातील IT व लॉजिस्टिक पार्क व्यवहार्य नसलेला बगल देण्यात आली आहे। शहराच्या प्रवेशद्वारावरील ट्रक टर्मिनलची संकल्पना मोडीत काढत बाह्य वळण रस्त्यांवर ट्रक टर्मिनल उभारण्याची मागील वर्षाच्या अंदाजपत्रकात केलेली घोषणा ही हवेत विरली आहे। यामुळे बजेटचं आता सर्वसाधारण वैशिष्ट्य बघितलं तर त्यामध्ये कोणतीही करवाढ व दरवाढ नाहीये। त्यासोबत कारखाने आस्थापनांवर परवाना शुल्क व जाहिरात कर, त्यासोबत BOTतून 150 कोटींचे उत्पन्न वाढवणारे, 9 पार्किंग स्थळं आउटसोर्सिंगद्वारे विकसित करणारे, नवीन विकासासाठी 535 कोटींची तरतूद, शहरात 25 आपल्या दवाखाने सुरू करणारे, त्यासोबत फेरीवाल्यांकडून शुल्क वसुली आता ऑनलाईन होणार आहे। NEOच्या माध्यमातून रोड सेफ्टी ऑडिट करणारे, रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर फाळके स्मारकाचा देखील पुनर्विकास होणार आहे। नवीन नाशिक रोड व पंचवटीला विद्युत दाहिनी, त्यासोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या दुसऱ्या टप्प्यासाठी देखील तरतूद आहे। दिव्यांगांसाठी गंगापूर गाव या ठिकाणी स्वतंत्र विशेष उद्याने, अंदाजपत्रकात नाशिककरांना नवीन करवाढ ही टाळून शहराच्या समतोल विकासावर भर देण्यात आला आहे। BOTच्या माध्यमातून उत्पन्न वाढवले जाणार आहे असं देखील यावेळी प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर यांनी म्हटलंय। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। दुसरं एक सांगतो, आता घरातले वरिष्ठ ते एकमेव आहेत, दुसरे म्हणजे आहेत परंतु ते पुण्यात असतात। त्याच्यामुळं मी आणि माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधामध्ये प्रचार करतील। एक मिनिट मला एवढंच सांगायचं आहे, बाकीचे सगळे घरातले माझ्या विरोधात गेले तरी हे सगळे माझ्या बरोबर, आणि त्यामुळं मी काही त्याच्यामध्ये आपण त्यांना कुणाला विनंती करायची ते करू, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रचार करायचं स्वातंत्र्य आहे, पण एवढं इतरांच्या करता करू, जीवाचं रान करून कसं एकटं पाडण्याचा प्रयत्न काही जण करतात ते बघा। आता अरे थांब ना बाबा, आता मला सांगायचंय की अवघ्या काही दिवसात मित्रांनो, अवघ्या काही दिवसामध्ये लोकसभेची निवडणूक जाहीर होईल माझा अंदाज आहे। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर। सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी। तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला। आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544। आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344। तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान।
कसगाव येथे शारदा इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज या नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण हे आले असताना त्यांनी भडगाव तालुक्यातील 22 गावांचा शेतकऱ्यांचा पाणी प्रश्नाचा मुद्दा हा उचलून तब्बल या योजनेसाठी 500 कोटींची मान्यता मिळवली आहे। ही 500 कोटींची योजना मंजूर झाली असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे। येत्या 7 ते 8 दिवसात या कामासाठी भडगाव पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनीही तेवढेच प्रयत्न केले असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं। जरी परिसर माझ्या तालुक्यात नव्हता, परंतु याही तालुक्याच्या लोकांना शेतीसाठी पाणी येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। 500 कोटी रुपयांची योजना या 1.5 वर्षात पूर्ण करण्याचा संकल्प आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी केला। या कामाने 20 ते 22 गावांचा देखील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल व परिसर हा सुभलाम सुफलाम होईल असं देखील यावेळी त्यांनी म्हटलंय। मळगाव कसगाव येथे घुसरडी जवळपास 20 ते 22 गावांच्या शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे। जागर जनस्थानसाठी अमीन पिंजारी, भडगाव। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। आम्हा लोकांना न्याय न देणारीच आहेच, पण पदाचा गैरवापर कसा होतो त्याचं उदाहरण देशासमोर देण्याच्या संबंधीचा हा निर्णय आहे। आणि त्याला पर्याय फक्त वरच्या कोर्टामध्ये जाणं आणि आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण काल दाखल केलेलं आहे। आमची अपेक्षा आहे, आमची सुप्रीम कोर्टाला विनंती राहणार आहे की निवडणुका जवळ आल्यात तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या। आत्तापर्यंत अनेक निर्णय अशा प्रकारचे झाले, पण पक्ष आणि खुणा दुसऱ्याला देणं हे कधी घडलं नव्हतं। सगळ्या देशाला माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कुणी केली, या पक्षाची उभारणी कुणी केली हे माहीत असताना सुद्धा, वस्तुस्थिती असताना सुद्धा पक्षच अन्य लोकांच्या हातात देणं खुणेचं हा एक प्रकारचा अन्याय करणारा निर्णय आणि त्याला सुप्रीम कोर्टाशिवाय आमच्याकडे पर्याय नाही। केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल येण्याच्या आधी अजित पवार गटातले नेते वारंवार म्हणत होते की पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल। केंद्रीय निवडणूक आयोगाने सुद्धा तसाच निर्णय दिला। हे सगळं ठरवून करण्यात आलं किंवा केंद्रीय यंत्रणांवरती दबाव आहे असं आहे की तशा अनेक लोकांनी जाहीर सभेतनं मेळाव्यातून हे दोन्ही गोष्टी आम्हाला इतक्या दिवसात मिळतील हे ठिकठिकाणी जाहीर केलं। तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं की हे सगळं सेटल करून घेतलेले निर्णय हे निर्णय असेच होणार आहेत, याच्यात आपल्याला अन्यायकारकच निर्णय येणार आहेत आणि आपल्याला पुढची तयारी करायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही वरच्या कोर्टात जायचा पूर्ण विचार करून तयारी केली आहे। साहेब, सध्या राज्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती गाजतोय। विशेषतः धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने सांगितलेलं होतं की आम्ही लवकरात लवकर निर्णय देऊ। मात्र हायकोर्टानं असं सांगितलेलं आहे की अनुसूचित जातींना जर आरक्षण द्यायचं असेल तर तो अधिकार राष्ट्रपतींचा सुद्धा नाही तर संसदेमध्येच कायदा करावा लागेल। हे असं असताना सुद्धा समाजाची फसवणूक करण्यात आली किंवा वारंवार आश्वासनं देण्यात आली असं तुम्हाला वाटते? साधी सरळ गोष्ट आहे, आज भाजपचं बहुमत देशाच्या पार्लमेंटमध्ये आहे। भाजपचं बहुमत असलेल्या सरकारने विरोधी पक्षाची जर चर्चा केली तर ते सुद्धा धनगर किंवा बाकीचे जे घटक आहेत, चाहे मुस्लिम असतील, लिंगायत असतील, आणखीन कुणी असतील, त्यांना जर प्रस्ताव आणत असतील तर त्यांच्या अपोजिशनचं सुद्धा साथ आणि सहकार्य मिळायची शक्यता आहे। असं असताना एक वेगळी भूमिका कोर्टामध्ये मांडणं जेणेकरून या घटकांना आरक्षण देण्याच्या संबंधीची खबरदारी भाजप सरकारने घ्यायची आवश्यकता होती, ती न घेतल्यामुळं हा निकाल लागलेला आहे आणि या वर्गाला एक प्रकारचं त्यांच्यावर अन्याय झालेला आहे। साहेब, सध्या लोकसभा निवडणुकांची तयारी जी आहे ती प्रत्येक पक्षाकडून केली जाते।
विशेषतः आता संपूर्ण देशाचं लक्ष बारामतीकडे लागलेलं आहे किंवा या मतदारसंघाची चर्चा होते मोठ्या प्रमाणात? बारामतीकरांनी ठरवायचंय, जर माझ्या विचाराचा खासदार निवडून दिला नाही तर मी विधानसभेला उभं राहणार नाही असं उपमुख्यमंत्री सातत्यानं सांगतात. असे हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निकाल आहे. मोदी सरकारची हमी. हे आमच्याकडनं करण्याचं काही कारण नाही आणि त्याचं कारण बारामती मतदारसंघाचे लोक आम्हा लोकांना वर्षानुवर्ष ओळखतात. त्यामुळे आमच्याकडून भावनात्मक कसं अपील करता येणार नाही, करण्याची आवश्यकता नाही. पण ज्या पद्धतीनं विरोधकांच्याकडनं भूमिका मांडली जाते ती पद्धती, त्यांची भाषणं ही काहीतरी वेगळं सुचवत आहेत आणि त्याची नोंद समंजस मतदार बारामतीचा निश्चित होणारे घेईल आणि योग्य तो निर्णय घेईल. कालच्या भाषणामध्ये अजितदादांनी सांगितलं की संपूर्ण पवार कुटुंबीय मला एकट्याला वेगळं पाडण्याचा प्रयत्न करते, आपल्या सर्वांची साथ पाहिजे. असं आहे की उमेदवार कोणी असेल निवडणुकीत त्याचा मतदारांची साथ मागण्याचा अधिकार आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी काही केलं असेल तर केलं असेल. पण संपूर्ण लोक एका कुटुंबाच्या एका बाजूला आहेत आणि मीच एकटा असं सांगणं याचा अर्थ लोकांना स्वतः भावनात्मक भूमिका बांधून त्यांची सहानुभूती ही मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसतो. एका बाजूला अजित पवार गटाकडून जर काही कार्यकर्ते शरद पवार गटाकडे येत असतील तर त्यांना धमकवल्याचा देखील प्रकार चाललेला आहे. असं ऐकलं मी, अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्हाला टेलिफोन येतात, आम्हाला बोलवलं जातं, आम्हाला दमदाटी दिली जाते, तुला ह्या फादा मी बसवलं सांगितलं जातं वगैरे वगैरे अनेकांच्याकडून. ठीक आहे, आता हे होत आहे. या सगळ्या गोष्टी कधी बारामती मतदारसंघात नव्हत्या तर पहिल्यांदाच यावेळेस पाहायला मिळतात. बारामतीकरांना अपेक्षा आहे ती आपल्या सभेची. आपली सभा कधी होणार आहे बारामती? बघूया, अजून काही तारीख ठरली नाही, अवकाश आहे अजून. साहेब, धनंजय मुंडेंचा आव्हाडावर गंभीर आरोप झालेला आहे. दोन्ही पवारांमध्ये अंतर पाडण्याचं काम आव्हाड यांनी केलं आहे, तर जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांना बाजूला करून स्वतः जितेंद्र आव्हाड पुढे येण्याचा प्रयत्न करतात. अजिबात नाही. धनंजय जे काय ते मुंडे जे बोलले, त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जो त्यांचा कालखंड गेला त्याच्यापेक्षा कितीतरी वर्ष अधिक आव्हाड हे पक्षाच्यासाठी काम करतात. त्यांनी देश पातळीवर काम केलं, देशाच्या तरुणांचं नेतृत्व केलं, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काम केलं आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये सुद्धा काम केलं. आणि त्यामुळं पक्षाची भूमिका मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांनी काहीतरी वेगळी भूमिका घेतली असं नाही. आणि जितेंद्र आव्हाडांनी काय बोलावं यासंबंधीचं मार्गदर्शन अन्य लोकांनी करण्याची काही आवश्यकता नाही. साहेब, अनेक दिवसापासून उत्सुकता होती की खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर लढत कुणाची होणार, परंतु काल सुनेत्रा पवार यांचा कार्याचा चित्ररथ बारामतीमध्ये फिरू लागलाय. ननंद भाऊजाईमध्ये लढत होती, कसं बघता आपण? लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभं राहायचा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो अधिकार कोणी गाजवत असेल तर त्या संबंधीची तक्रार करण्याचं काही कारण नाही
आपण आपली भूमिका लोकांच्या समोर मांडावी. लोकांना गेल्या 55-60 वर्ष आम्ही लोकांनी काय काम केलं हे लोकांना माहिती आहे. इथं उभ्या राहिलेल्या ज्या संस्था आहेत त्या कधीपासून आहेत. आता उदाहरणार्थ विद्याप्रतिष्ठान ही संस्था स्थापन होऊन आज जवळपास 54 वर्ष झाली. आज कृषी विकास प्रतिष्ठान ही संस्थासुद्धा 1971 साली स्थापन झाली. या संस्था ज्या काळात स्थापन झाल्या त्या काळात आज आरोप करणारे काय वयाचे होते याचं त्यांनी कॅल्क्युलेशन केलं तरी त्यांच्या लक्षात येईल आणि लोकांच्या लक्षात येईल की या प्रकारची भूमिका मांडणं कितपत योग्य आहे. आणि म्हणून कुणी उभं राहत असेल जरूर अधिकार आहे. लोकशाहीमध्ये उभं राहणं त्याची भूमिका मांडण्याची त्यांचा अधिकार आहे. याचा आम्हा लोकांची मनापासूनची मान्यता आहे. साहेब, जानाई शिरसा असेल, पुरंदर उपसा सिंचन योजना असेल, पाण्याच्या श्रेयवादावरून आता लढाई सुरू झालेली आहे. अजित पवार म्हणतात ही उपसा सिंचन योजना मीच मंजूर केलेली. ठीक आहे ना, मी सांगतो ना, पुरंदर तालुक्याच्या लोकांना सगळ्यांना ठाऊक आहेत कुणी काय केलं. जे सत्तेत आहेत त्यांनी आम्हीच केलं असं सांगायची भूमिका घेतली तर ते सत्तेत आहेत. त्यामुळे आम्ही त्याचं काही भाष्य करणार नाही. पण लोकांना माहिती आहे हे कुणी केलं. सर, राज्यसभा निवडणूक जी आहे ती बिनविरोध झालेली आहे. मात्र प्रफुल्ल पटेल यांच्या खासदारकीचा कार्यकाळ बाकी असतानाच त्यांना पक्षाकडून उमेदवारी दिली गेली. असं एक तांत्रिक कारण सांगितलं जाते की आपल्या पक्षाचं राज्यसभेमध्ये 2/3 मेजॉरिटी आहे. कदाचित त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई होऊ शकली असती. ही कदाचित कारवाई टाळण्यासाठीच त्यांना उमेदवारी पुन्हा देण्यात. हे सांगता येणार. त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय ज्यांना अजून 4.5 वर्ष किंवा 5 वर्ष शिल्लक होती त्यांनी पुन्हा उमेदवारी दिली हा एक आश्चर्यकारक निर्णय आहे. साहेब, सातत्यानं नवनवीन जे लोक आहेत ते भाजपमध्ये जात आहेत. जे अनेक वर्ष पद भोगलेले, 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण भाजपमध्ये गेलेले आहेत. कसं बघता याकडे? असं आहे की त्याला अलीकडच्या काळामध्ये काही यंत्रणा ह्या अतिशय महत्त्वाच्या झाल्या. अँटी करप्शन असेल, ईडी असेल, आणखीन काही संस्था आहेत. या सगळ्या संस्था किती प्रभावी आहेत आणि राज्यकर्त्यांच्यावर किंवा राजकारणात असलेल्या विरोधी लोकांच्यावर त्याचा वापर कसा आपण करू शकतो याची उदाहरणं हल्ली बघायला मिळतात. आणि तशीच उदाहरणं जी आहेत तीच या पक्षांतराच्या संबंधाची भूमिका जे लोक करतात, मानतायत त्याची कारणव्यवस्था तिथं जुळलेली आहे. साहेब, जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत. 20 तारखेला अधिवेशन ठेवलेलं आहे. सरकार चालढकल करते असं वाटतं? माहिती नाही. आता सरकार विधानसभेच्या समोर नक्की काय प्रस्ताव आणतायत तो बघितल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करता येणार नाही. पण आम्हा लोकांची इच्छा आहे की त्यांची प्रकृती नीट राहावी. त्यांनी उपोषणाचा मार्ग शोधून प्रश्न सोडवण्याच्यासाठी विचार विनिमयाचा मार्ग शक्य आहे का हे जरूर पाहावं. लोकांची सहानुभूती त्यांना आहे. प्रश्न सुटावा असं लोकांनाही वाटतं आणि त्यासाठी राज्य सरकारने समंजसपणाची भूमिका लवकरात लवकर घ्यावी. चला, सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. निफाड तालुक्यातील सायकडे येथे गोदापात्रात 16 फेब्रुवारी शुक्रवारी दुपारी 2 वाजता पोहण्यासाठी गेलेला तरुण पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडून बेपत्ता झाला. 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजेपासून त्याचे शोध कार्य गोदापात्रात सुरू झाले. मात्र सागर वाघमारे वय वर्ष 28 गोदानगर सायकडे असं या पाण्यात बुडलेल्या तरुणाचं नाव आहे. गोदापात्रात पोहण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येते. चांदूर येथील आपत्ती व्यवस्थापन पथक व सायखडा पोलीस त्यांचा शोध घेत आहे. गोदापात्रात या ठिकाणी या पथकाच्या माध्यमातून शोध सुरू आहे. यावेळी पथकाचे प्रमुख सागर गडाख, बाळू आंबेकर, विलास गांगुडे, किरण वाघ, फकीर धुळे, अमोल दराडे, वैभव जमदाडे, किसन जाधव यांनी या शोध कार्यासाठी सुरुवात केली आहे. मात्र अजून तरी या मुलाचा शोध लागला नसल्याची देखील माहिती समोर येते. जागर जनस्थानसाठी योगेश सगर, निफाड. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक.
अडवदकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर। सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवदकर ज्वेलर्स या ठिकाणी। तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवदकर ज्वेलर्सला। आमचा पत्ता अडवदकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544। आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344। तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवदकर ज्वेलर्सला। अडवदकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या सिरसो परिसरात शुक्रवारी मध्यरात्री एका 50 वर्षीय इसमाच्या शेतात जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिरसो शिवारात असलेल्या रहीम यांच्या शेतातील पोल्ट्री फार्ममध्ये मूर्तिजापूर येथील जुनी वस्ती स्थित बालाजी चौक येथे राहणाऱ्या सलीम मुस्ताक वय वर्ष 50 याचा 100% जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सलीम मुस्ताक हे आपल्या राहत्या घरून शुक्रवारी सायंकाळी 5 ते 5:30 वाजेच्या दरम्यान कोणालाही न सांगता घरून निघून गेले होते। त्यांची इतरत्र शोध सुरू असताना रात्री 9:30 वाजेच्या दरम्यान रहीम याने फिर्यादीस फोन करून सलीम भैया जल गया असं सांगितलं असताना मृतकांचे नातेवाईक, शहरातील काही नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मृत सलीम हे 100% जळालेल्या अवस्थेत आढळून आले। नातेवाईकांच्या सांगण्यावरून मृतक सलीम यांची गेल्या काही दिवसांपासून मनस्थिती ठीक नसल्याचं सांगण्यात येत होतं। मात्र मृत्यू की घातपात अशी चर्चा आता शहरभर सुरू झाली आहे। मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनात दीपक कानडे, ज्ञानेश्वर रडके व शेख इरफान यांच्या माध्यमातून उच्चस्तरीय तपासणीकरिता मृतदेह लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला। पुढील तपास पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। जागर जनस्थानसाठी सिद्धार्थ तायडेंसह प्रतीक कुरेकर, मूर्तिजापूर। अडवदकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। अडवदकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर। सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवदकर ज्वेलर्स या ठिकाणी। तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवदकर ज्वेलर्सला। आमचा पत्ता अडवदकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544। आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344। तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवदकर ज्वेलर्सला। अडवदकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक।